गणेश मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी. स्थळ श्री गणेश मंदिर, वाकस, नेरळ. मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, श्री प्रथमेश रोहिदास मोरे, ॲडव्होकेट सौ प्रांजली प्रथमेश मोरे, श्री संतोष जनार्दन मोरे, ग्रामस्थ मंडळ वाकस, नेरळ. माथेरान नगर परिषद निवडणूक 2025 साठी मतदान सुरू असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी 10:15 सुमारास मतदानाच्या दरम्यान 5 लाखाची संशयित रोकड जप्त करण्यात आली असून या घटनेमुळे माथेरान परिसरात खळबळ उडाली. माथेरानमधील हॉटेल द बाईक येथील कर्मचारी असलेला प्रकाश राजेंद्र गुप्ता हा मूळचा इस्लामपूर तालुका झुंझुन राजस्थान हा लेक व्ह्यू हॉटेल माथेरान परिसरात पिशवीत रोकड घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर माथेरान पोलीस ठाणे स्टाफ व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सदर ठिकाणी पोहोचले असता यावेळी या तरुणाच्या हातात असलेल्या पिशवीची तपासणी केली. दरम्यान एकूण 5 लाख रोकड सापडली. चौकशी दरम्यान गुप्ता यांनी द बाईक हॉटेलचे पार्टनर रोहित डोईफोडे यांना कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे घेऊन जात असल्याचे सांगितले. तथापि निवडणुकीच्या मतदान दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड वाहतूक केल्याने शंका निर्माण झाली असून सदर कारवाईची माहिती व हालचाली राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट शिवराष्ट्र पॅनलच्या प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार प्रसाद सावंत यांनी प्रशासनाला देत सतर्कतेने पकड करून दिल्याने हा प्रकाशात आलाय. दरम्यान भरारी पथकाने व्हिडिओग्राफीसह पंचनामा करून रोकड ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र यामध्ये हॉटेलचा कर्मचारी पकडण्यात आला आहे. त्या हॉटेल बाईक हॉस्पिटॅलिटी या नावाने माथेरान नगरपालिकेच्या प्रवासी कराचा ठेका आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नक्की कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कसं आहे, माथेरानची निवडणूक आमचा प्रभाग क्रमांक 10 आणि 10B या इथे प्रसाद विश्वनाथ सावंत हे उमेदवार आहेत आणि त्याच्या प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी म्हणून मी नितीन विश्वनाथ सावंत आहे. इकडे सकाळचं वोटिंग करून मी लेकव्ह्यू हॉटेलजवळ बसलो असताना मला ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने ते मी बिस्किट आणि गोळ्या खाल्ल्या. तर समोरून एक माणूस येताना दिसला, हातात पिशवी होती आणि तो मला बघून थोडासा दचकल्यासारखा झाला. म्हणून मी सहज लेकव्ह्यू हॉटेल समोरच होतं तर तिथे ते म्हटलं का पिशवीत काय आहे, तो म्हणतो पिशवीत काय आहे, थांबा फोन करतो. म्हटलं कोण आला, तर नाही आतमध्ये द्यायची लेकव्ह्यू जवळ. कोणी सांगितले, मग ह्याची त्याची नावं घ्यायला लागला. एकाची नाव घ्यायला लागला. त्यांनी म्हटलं कुठून आलात, आतमध्ये चाललाय. मग ठीक आहे, मग गेलो आतमध्ये तर तिथे म्हटलं दाखवा पिशवी. मग माझा भाऊ नवीन सावंत होता, त्याचा फोटो काढून प्रसाद भाईंना मी फोन केला, अजय सावंत साहेबांना फोन केला. मग ते आले, येताना पोलीस घेऊन आले आणि पुढच्या कारवाईसाठी आता आपण इथे अधीक्षक कार्यालयावर आहेत पोलीस आणि पुढचा तपास ते करतील. मला सांगा, निवडणुकीच्या कार्यकालात 5 लाखाचे कॅश बँक आणि त्यांनी मग कारणं सांगायचा प्रयत्न केला वेगवेगळी.